आणि आता पाहणार आहोत सविस्तर दिवसभराच्या बातम्या। गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांची जाहीर सभा ही शिवाजी पार्क वरती पार पडणार आहे। तर यावर्षी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरे कोणत्या दिशेने गुढी उभारणार हा राज्यातील राजकीय नेते कार्यकर्ते यांना पडलेला प्रश्न आहे। गेल्या 7 महिन्यात बदललेले सरकार, उद्धव ठाकरेंसोबतची काँग्रेस राष्ट्रवादीची जवळीक यावर भावावर राज ठाकरे काय बाण सोडणार याची देखील उत्सुकता सर्वांना लागलेली आहे। तसंच मनसेकडून राज ठाकरे यांची हिंदू जननायक ही प्रतिमा अधोरेखित करण्याचा प्रयत्न सुरू आहे। या मेळाव्यामध्ये राज ठाकरे अयोध्येला जाण्याची तारीख जाहीर करू शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जाते आहे। तर येणाऱ्या निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजप एकत्र येईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे। आणि विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते यांच्यात गेल्या काही दिवसांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होताना दिसत होते। मला असं वाटतं आता त्यांच्या मनात काय मला माहित नाही, पण माझ्या मनात काय मला असं वाटतं की त्यांनी परत यावं, या गोष्टी हातात घेतल्या पाहिजेत, सांभाळल्या पाहिजेत, नाहीतर हे हाताबाहेर जाणार प्रकरण। म्हणजे मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राची अवस्था उत्तर प्रदेश बिहार सारखी होईल आपली। शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून उत्साहामध्ये सण साजरे होत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून भाजपतर्फे हिंदुत्वाची गुढी उभारण्यात येणार आहे। प्रत्येक बूथवर 11 कार्यकर्त्यांची सदस्य समिती भाजपकडून तयार केली जाणार आहे आणि या कार्यकर्त्यांच्या घरी गुढी उभारण्यात येईल अशी माहिती आमदार आशिष शेलारांनी दिली आहे। तर दुसरीकडे शेलारांनी ठाकरेंवर घणाघात करत उद्धवजींनी हिंदुत्व सोडलं असलं तरी आम्ही हिंदुत्वाबरोबर ताकदीनं उभे असल्याचं म्हटलेलं आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक असलेलं हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडवा हा आम्ही मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा करतो। याचा अर्थ प्रत्येक बूथमध्ये 11 घरांवर, प्रत्येक बूथमधल्या 11 बूथ समितीच्या कार्यकर्त्यांच्या घरी, प्रत्येक बूथमधील 11 पक्षाचे विचार वाहणाऱ्या कुटुंबाच्या घरी आम्ही हिंदुत्वाची गुढी उभी करणार आहोत। उद्धवजींनी भले हिंदुत्व सोडलं असलं, मराठी माणसाशी आपलेपणा सोडला असला, मुंबईकरांच्या सणाची प्रतारणा घेतली असली, तरी मुंबईकरांच्या या सगळ्या सुखदुःखामध्ये भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकदीने उभी आहे आणि या ताकदीनेच आम्ही हिंदुत्वाची गुढी ही 1 लाख घरापर्यंत मुंबईत 22 तारखेला उभारू। शिंदे फडणवीस सरकारनं गोरगरिबांचे सण गोड आणि आनंदाचे करण्यासाठी अत्यंत चांगला निर्णय घेतला। अवघ्या 100 रुपयांमध्ये स्वस्त धान्य दुकानावरती 4 जिन्नस उपलब्ध केल्यानं दिवाळी आनंदात साजरी झाली। मात्र पाडव्याला शिधा पोहोचलाच नाही आणि त्यामुळे कार्डधारक लाभधारक हिरमुसला झालेला आहे। हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडवा अवघ्या काही तासांवर असताना संपूर्ण महाराष्ट्राला आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुढीपाडव्याचा गोडवा वाढवण्यासाठी रेशनिंगवर आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली, पण त्यांच्या या घोषणेला सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपानं अपशकुन केला। रेशनिंग दुकानात आनंदाचा शिधा अजून पोहोचलाच नाहीये। संभाजीनगरमध्ये आनंदाच्या शिध्यामधील फक्त रवा पोहोचलाय। काही तांत्रिक अडचणी असतील त्याच्यामुळे रवा प्राप्त झालेला आहे। बाकीच्या जिन्नस आज उद्या 2 दिवसांमध्ये 2-3 दिवसांमध्ये प्राप्त होतील अशा सूचना आहेत। आनंदाच्या शिध्यात 1 किलो साखर, 1 किलो पाम तेल, 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळीचा समावेश आहे। सामान्य रेशनिंग धारक दुकानावर चौकशी करून रिकाम्या हातानं परत जात आहेत की आता कस्टमर विचारताय, जसं सरकारनं सांगितलंय की गुढीपाडवाला आणि 14 एप्रिल निमित्ताने आम्ही शिधा वाटप करणार आहोत। आता आणखी काही आला नाही सर, आणखी शिधा गुढीपाडव्याला नाही, किमान भीम जयंतीला तरी आनंदाचा शिधा घरात येईल या आशेवर आता सामान्य रेशनिंग धारक आहेत। पण आतापर्यंत तर काही आले नाही। उद्याच पाडवा आहे, उद्याचा पाडवा आहे, 14 एप्रिल पण जवळ आले। हो, एप्रिल पण आहे। आम्हाला तरी वाटतं एप्रिलचा यायला पाहिजे आणि पाडव्याचा पण यायला पाहिजे, पण ते तर सांगतात की एकच येणार एप्रिल आणि पाडव्याचा। रेशनिंग धारकांच्या उत्साहावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपानं पाणी फिरवलंय।
आता किमान भीमजयंतीच्या आधी तरी सामान्यांच्या घरात आनंदाचा शिधा येईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून ठाकरे गटाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांसाठी गद्दार हा शब्द सातत्यानं वापरतात. त्यात खासदार संजय राऊत आघाडीवरती असतात, पण आता शिंदेंच्या शिवसेनेनंही राऊतांना महागद्दार हे विशेषण वापरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि ठाकरे गटात गद्दार विरुद्ध महागद्दार असा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय. गद्दारांच्या मतांवर निवडून आलेले महागद्दार. संजय राऊतांच्या टीकेवर दादा भुसेंचा पलटवार. राऊतांसाठी महागद्दार विशेषणाचा वापर. शिवसेनेच्या आमदारांचा संजय राऊत नेहमीच गद्दार असा उल्लेख करतात. संजय राऊतांच्या लेखी गद्दार असणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांनी राऊतांनाही प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत गद्दारांच्याच मतांवर निवडून आलात याची आठवण बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसेंनी करून दिली. गद्दारांच्या मतांवर निवडून आलेले महागद्दार आहेत असंही भुसे म्हणाले. जर याच्यामध्ये खोटं आढळून आलं तर हे जे महागद्दार आहेत, या महागद्दाराने पण आम्हाला नेहमी गद्दार गद्दार बोलतात. आमच्याच गद्दारांच्या मतावर हे महागद्दार निवडून आलेले आहेत, तर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. दैनिक सामना हे जे आहे, दैनिक सामनाच्या संपादक पदाचा राजीनामा त्यांनी त्या ठिकाणी द्यावा. संजय राऊतांनी दादा भुसेंच्या टीकेला त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलंय. मी कशाला राजीनामा द्यायचा? राजीनामा त्यांनी द्यायला हवा. त्यांच्यावर ते आरोप आहेत भ्रष्टाचाराचे. शेतकरी त्यांच्या विरुद्ध रस्त्यावर उतरलेले आहेत. आम्ही खुलासा मागितला फक्त, हे काय प्रकरण आहे. त्या खुलासा मागितल्यावरती दादा भुसेंच्या दाढीला एवढी आग लागण्याचं काही कारण नाही, पण खाई त्याला खाऊ खावे. एकनाथ शिंदेंच्या राजकीय उठावापासून ठाकरे गटाकडून शिंदे समर्थकांचा गद्दार आणि 50 खोके या विशेषणांसह उल्लेख केला जातो. आता शिवसेनेच्याही आमदारांकडून राऊतांना जशास तसं उत्तर दिलं जाऊ लागलंय. प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. एरवी गदारोळ आणि घोषणाबाजीवरून तापलेल्या विधानसभेमध्ये आज चक्क लग्नाची चर्चा ऐकायला मिळाली. बच्चू कडूंनी विचारलेल्या प्रश्नावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट आदित्य ठाकरेंना मिश्किल चिमटा काढला आणि विधानसभेत एकच हशा पिकला. आणि आता आपण पाहतोय आमच्या गावची फिनले मिल झाली, बंद झाली. मग त्यांनी काय करावं आता? म्हणजे लग्न कामगार आहे म्हणून केलं, आता लग्न तुटलं, कोण जबाबदार आहे? तुम्ही तरी घेतली पाहिजे ना सरकारनं जबाबदारी. याच्यासाठी काही धोरण आखणार आहे का, हा मूळ प्रश्न आहे. साहेब, लग्न जोडण्याची जबाबदारी सरकारची, तुटलं तर त्याला सांभाळण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण आपण जी सूचना केली आहे जरूर ती तपासून पाहता येईल. पहिल्यांदा तर माननीय बच्चू कडूंनी प्रश्न आदित्यजींकडे पाहून विचारला होता का सरकारने लग्न लावायचं. तर सरकार जबाबदारी घ्यायला तयार आहे. माननीय, ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का की लग्न लावून देऊ नये तर तुम्ही आमच्या सोबत बसा? आदित्यजी, आधी लग्न कोंडाण्याचं. नाही, कोणाचंही तोंड बंद कसं करायचं याचा उत्तम उपाय आहे. अनुभवातूनच बोलतोय. राज्यामध्ये लव्ह जिहादवरून मागील काही दिवसांपासून राजकारण तापलंय. त्यातच आता नितेश राणेंनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावरती थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरेंचा राजकीय लव्ह जिहाद झाल्यामुळेच त्यांची भाषा बदलली असल्याचा टोला त्यांनी लगावला. लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानं ठाकरे गटानंही प्रत्युत्तर दिलंय. ठाकरेंचा राजकीय लव्ह जिहाद झाला. नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवरती घणाघात ऐकायला मिळाला. काही लोक फक्त दिशाभूल करतात. राणेंच्या टीकेला मात्र ठाकरे गटानं देखील आता प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरेचा राजकीय लव्ह जिहाद झालेला आहे, राजकीय धर्मांतर झालेला आहे.
बाळासाहेबांच्या मुलाचा अगर राजकीय लव जिहाद होत असेल, धर्मांतर होतोय म्हणून तो उद्धव ठाकरेचे चॅनल आणि भाषाच बदलली आहे. उद्धव ठाकरे ह्या पुढे पण कधीही हिंदू समाजाला संरक्षण देऊ शकणार नाही. कारण ज्या माणसाचा धर्मांतर झाला असेल तो हिंदू समाजाचाच अगर राहिला नसेल तर तो काय हिंदू समाजाला संरक्षण आणि हे देणार. आता पण खेडच्या सभेच्या अगोदर काय आवाहन केलं त्यांनी की मराठी मुसलमानांनी इथे यावं. म्हणजे तुम्हाला हिंदूंची आता यापुढे गरज नाही आहे का? तुम्ही सांगून टाकता का माझ्या सभेला हिंदूंनी यावत नाही? माननीय लोढा साहेब यांनी जी काय या ठिकाणी माहिती दिली आणि माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये एकही लवजिहादची केस ही आजपर्यंत उपलब्ध नाही आहे. त्यामुळे केवळ लवजिहाद करून भास निर्माण करण्याचा प्रयत्न आणि जनतेला त्याच्यामध्ये विपर्यास करून कुठेतरी एका बाजूला नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही मंडळी करतायत आणि म्हणून हे महाराष्ट्र जनतेला आता समजलंय. त्यामुळे यांच्या भूलथापांना आता बळी पडणार. भाजपच्या सचिव पंकजा मुंडे या सातत्यानं या न त्या कारणांनी चर्चेत असतातच. यावेळी पंकजा मुंडेंनी थेट पंतप्रधान पदाबद्दल भाष्य केलेलं आहे. 2024च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांची मूठ बांधण्यास सुरुवात केली आहे. यावेळी पंकजा मुंडेंनी पुन्हा एकदा भावनिक आवाहन केलं आहे. एक महिला विकास करू शकत नाही का? देशाची पंतप्रधान स्त्री होऊ शकते तर मी होऊ शकत नाही का? असा सवाल पंकजा मुंडेंनी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काही माझ्याकडून चुकलं का? माझ्यात काही खोट आहे का? माझ्याकडून काही कुणाचं नुकसान झालंय, काही पाप झालंय? काही नाही. शेजारच्या गावात गेले ते म्हणले ताई तुम्ही फक्त महिला आहेत म्हणून आम्ही तुम्हाला मत दिलं नाही म्हणे. म्हणलं का? म्हणे महिला विकास करू शकत नाही. म्हणलं एवढं देऊन पुन्हा म्हणतात महिला विकास करू शकत नाही. एवढं तर कुठल्या पुरुषाने दिलं नाही. साहेबांच्या काळातला निधी बघितला तर एक जण म्हणलं ताई साहेबांच्या वेळी पण एवढा निधी आला तरी लोक म्हणले बोगसच खालचे काम करायचे, तेव्हा साहेब बिचारे द्यायचे. म्हणजे आता एवढा निधी देऊन विकास करू शकत नाही. आज देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली की हो, तर तुमची लेख नाही होऊ शकत का? कुठेही असं घडलं तरी चुकीचं आहे. पंकजाताईंबरोबर जर असं घडलं असेल आणि असे विचार मांडले असतील सपशेल चुकीचे आहेत. आणि कुठेही राज्यात किंवा देशात अशा मनोवृत्तीने जर उमेदवारांकडे आणि विशेषतः महिला नेतृत्वाकडे किंवा महिलांकडे बघितलं जाईल तर हे आम्हाला मान्य नाही. हे अयोग्य आहे आणि म्हणून आपल्याला अजून गतीने काम केलं पाहिजे असं मला वाटतं. मुंबईमधील टेक्स्टाईल आयुक्तालयाचं कार्यालय दिल्लीला हलवण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला नाही. फक्त अधिकाऱ्यांना दिल्लीला येण्यासाठी सांगितलं असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाची फेरबांधणी आणि या क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली असल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. दरम्यान काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रामधील अनेक बडे प्रकल्प हे थेटपणे गुजरात आणि अन्य राज्यांमध्ये गेल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकार विरोधात रान उठवलेलं होतं. यानंतर आता टेक्स्टाईल आयुक्तांचं कार्यालयही मुंबईतून दिल्लीमध्ये हलवण्यात येणार असल्याचा आरोप केलेला होता. यावरून विरोधकांनी जोरदार टीकास्त्रही सोडलं होतं. मात्र आता हे कार्यालय मुंबईतच राहणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. ॲडिशनल सेक्रेटरींनी या ठिकाणी माहिती कळवलेली आहे. मुंबईतील टेक्स्टाईल कमिशनरचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. मुंबई कार्यालयामध्ये 500चा स्टाफ आहे. केवळ टेक्स्टाईल कमिशनर आणि 5 अधिकाऱ्यांना दिल्ली मुख्यालयी काही दिवस काम करण्यास सांगितले आहे. टेक्स्टाईल मंत्रालयाची पुनर्बांधणी आणि सक्षमीकरण तसेच टेक्स्टाईल उद्योगाला काही सवलतीच्या योजना फ्रेम करण्यासाठी त्यांना काही दिवस दिल्लीमध्ये काम करण्याकरता सांगितलंय. मुंबईतलं कार्यालय हलवण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खलिस्तानवादी अमृतपाल सिंग भोवती पंजाब पोलिसांनी फास आवळलाय. त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. जालंधरच्या माहितपूर गावामध्ये त्याला घेरण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला होता. मात्र तो पोलिसांना चकवा देऊन पसार झालाय. पंजाब पोलिसांच्या टार्गेटवर असलेला अमृतपाल सिंग पोलिसांना सतत गुंगारा देतो. पोलीस त्याचा ठाव ठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पंजाबसह इतर राज्यातही त्याचा शोध घेतला जातोय, पण आतापर्यंत पोलिसांना काही यश आलं नाही. याच दरम्यान भरधाव वेगानं जाणाऱ्या एका वाहनाचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागलाय. ते वाहन अमृतपाल सिंगच्या ताफ्यातलं असल्याचं बोललं जात आहे.
या व्हिडिओमध्ये एका पाठोपाठ एक 3 वाहनं भरधाव वेगानं जाताना दिसत आहेत. त्या वाहनांचा पंजाब पोलिसांकडून पाठलाग केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या सीसीटीव्ही चित्रफितीत अमृतपालच्या ताफ्यातील वाहनांनी रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दुचाकीला धडक दिल्याचं समोर आलंय. अमृतपालच्या वाहनांचा पोलीस पाठलाग करत असल्याचं सीसीटीव्ही चित्रफितीतून समोर आलंय. दरम्यान अमृतपाल सिंग पसार होण्यात यशस्वी झालाय. हम उस जगह मौजूद हैं जहां से काफिला अमृतपाल का आ रहा था. इसी रोड से ये शाहकोट और परजिया गांव है, वहां से काफिला आ रहा था और यहाँ पर ये महतपुर आगे जगह है. साथ ही वहाँ पर वो काफिला जो है वो निकलने वाला था और यहाँ से एक शॉर्टकट लेने की कोशिश की गई. ये जो सड़क आप देख रहे हैं यहाँ से अमृतपाल और उसके साथियों की ओर से, जहाँ पुलिस पीछे चेज कर रही थी, यहाँ से अंदर घुसकर, क्योंकि मेन सड़क ये है और यहाँ पर आगे पुलिस की ओर से नाकाबंदी की गई थी. हालांकि जो फोर्सेस हैं वो साथ में तैनात थी, लेकिन वहाँ ना जाने की बजाय क्योंकि नाकाबंदी थी और जाम था, इस रोड से अंदर छोटी गली के वो जो है वो जाकर अंदर जाने की कोशिश की है. अमृतपाल सिंग याला शेवटचं जालंधरमध्ये पाहिल्याचं बोललं जात आहे. शनिवारी दुपारी अमृतपालच्या वाहनांचा ताफा जालंधरच्या माहितपूर गावात पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्याची नाकाबंदी केली. त्यावेळी अमृतपाल आपल्या वाहनातून पसार झाला, पण पोलिसांनी अमृतपालच्या ताफ्यातील 4 वाहनं जप्त करण्यात यश मिळवलंय. ती वाहनं खरेदी करण्यासाठी कुणी आर्थिक मदत केली का याचा शोधही पोलिसांकडून घेतला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.